नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की केंद्र शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कृषी करण्याच्या माध्यमातून ट्रॅक्टरच्या अवजारांवर खरेदीसाठी अनुदान दिलं जात आहे. यांच्यासाठी RKIच्या अंतर्गत कृषीकरण अभियान राबवलं जात आहे. बाबीसाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून निधीची तरतूद केली जात आहे. राज्य सरकारने केंद्र शासनाच्या निधीच्या माध्यमातून उपअभियान राज्यामध्ये राबवले जात आहे. 2025-26 या आर्थिक वर्षांमध्ये हेच अभियान राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. 204,14 रुपयाचा निधीसह ही योजना राज्यांमध्ये 2025-26 मध्ये राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. योजना राबवली जात असताना ट्रॅक्टर वगळता ट्रॅक्टरचे अवजार याचबरोबर कृषी अवजार बँकेची स्थापना अशा बाबींसाठी या योजनांमध्ये अंतर्गत अनुदान दिले जाणार आहे. यांच्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. यांच्या संदर्भातील शासन निर्णय आपण पाहू शकता. केंद्र शासनाच्या माध्यमातून दिला जाणारा 122,48,00,000 रुपयाचा निधी आणि त्याच स्वरूपात राज्य शासनाच्या 81,65,00,000 रुपयाचा निधी असा एकूण 204,14,00,000 रुपयाचा निधी हा योजनेसाठी वापरला जाणार आहे. ज्यांच्यामध्ये ट्रॅक्टर आणि बाबींसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला, अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 50% किंवा 1,25,00,000 रुपये अनुदान दिलं जाईल. याच इतर शेतकऱ्यांना 40% किंवा 1,00,000 यापेक्षा कमी असेल हे अनुदान दिलं जाणार आहे. अभियान राबवत जात असताना यांच्यामध्ये ट्रॅक्टरसाठी कुठल्याही निधीची तरतूद करण्यात आलेली नाही. यांच्या अंतर्गत यंत्र अवजाराच्या बाबींसाठी अनुदान दिलं जाणार आहे. हा निधी कशा प्रकारे वापरला जावा यांच्यासाठीच परिशिष्ट सुद्धा GR सोबत जोडण्यात आलेला आहे. यांच्यामध्ये पॉवर टिलर त्याचप्रमाणे जे काही स्वयंचलित अवजार, ट्रॅक्टर चलित अवजार यांचप्रमाणे मनुष्य किंवा काही पशुचलित अवजार असतील, त्याचप्रमाणे बाकी वेगवेगळे हार्वेस्टर असतील, अशा प्रकारच्या अवजारांसाठी हे अनुदान दिलं जाणार आहे. आणि यांच्यासाठी निधीचे लक्षांक आहेत ते लक्षांक ठिकाणी आलेले आहे. त्याचबरोबर अंतर्गत 416 अवजार बँकेची स्थापना देखील केली जाणार आहे आणि यांच्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद देखील करण्यात आलेली आहे. याचबरोबर अभियान राबवलं जात असताना नमूद ड्रोन निधीच्या अंतर्गत मल्टी टूल्ड करियर फॉर वुमेन SNGच्या अंतर्गत 445 लक्ष घेण्यासाठी आलेली आहे. यांच्यासाठी सुद्धा जवळपास 18 कोटी रुपयाचा निधी हा तरतुदी करण्यात आलेला आहे. अशा प्रकारे सर्व बाबींसाठी मिळून 204 कोटी रुपयाचा निधी हा कृषी यांत्रिकीकरण बाबी राबवण्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे. याचबरोबर अंतर्गत हे काही कृषी यंत्र अवजार असतील, हे अवजार खरेदी करण्यासाठी आता शासनाच्या माध्यमातून अनुदान दिलं जाणार आहे. या सर्व बाबींसाठी अर्ज हे MHADBTच्या माध्यमातून राबवले जात. लवकर हे पोर्टल सुरू होईल. या पोर्टलच्या माध्यमातून केलेल्या अवजारांवर हे अनुदान दिलं जाणार आहे. महत्त्वपूर्ण असा GR आपण maharashtragovernment.in या संकेतस्थळावरती पाहू शकता. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला पुढे देखील मिळत राहतील. धन्यवाद.